सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। परिवहन मंत्र्यांच्या वतीने एक महत्त्वाचा GR जारी करण्यात आलाय, ज्यानुसार आता महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य करण्यात आलंय। जर रिक्षा चालकाला मराठी येत नसेल तर त्याचा परवाना रद्द केला जाणार आहे। येत्या 1 मे पासून हा नवीन नियम लागू होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आपल्या प्रतिनिधींनी ग्राउंड झिरोवरून आढावा घेतलाय। पाहूया ही विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र शासनाच्या या कडक धोरणामुळे मुंबईसह राज्यातील रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली। प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आणि स्थानिकांच्या सोयीसाठी सरकारने घेतलेला हा निर्णय आता प्रत्यक्षात उतरवला जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनंतर येत्या 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक आहे। नियम मोडल्यास परवाना रद्द होईल अशा कडक सूचनाही देण्यात आल्या। इतर राज्यांतील रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षावर लावलेले बोर्ड "मला मराठी येतं, मी मराठी समजतो" असे फलक लावण्यात आले। या निर्णयाचा सकारात्मक परिणामही दिसून येतोय। विविध राज्यांतून येऊन पोट भरणाऱ्या रिक्षा चालकांनी आता स्वतःहून मराठी शिकण्यावर भर दिलाय। अनेक रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षांवर चक्क "मला मराठी येतं, मी मराठी समजतो, त्यामुळे माझ्या रिक्षात बिनधास्त बसा" असं फलक लावलेत। "काका, तुम्ही हा बॅनर लावलाय, तुम्हाला मराठी येतं का? प्रवाशांशी कसा संवाद साधता?" रिक्षा चालक: "हो, आम्हाला मराठी समजतं आणि आम्हाला बोलता येतं. इथल्या लोकांशी व्यवहार करताना भाषेची अडचण येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. शासनाचा नियम चांगला आहे, परंतु त्यामुळे आम्ही मराठीतच संवाद साधतो." तर हा होता आमचा ग्राउंड रिपोर्ट। रिक्षा चालकांनी दाखवलेली ही तत्परता स्वागतार्ह आहे। 1 मे पासून या नियमाची अंमलबजावणी कशी होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये आहे? आम्हाला इकडे 29 वर्ष झाली। तुम्ही मराठी चांगलं बोलतो, पण थोडा थोडा आता मराठी शिकणार की नाही? शिकणार। तुमचं नाव काय? माझं नाव रत्नेश सूर्यमाडी पांडे आहे। कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही प्रयागराज, उत्तर प्रदेश। तुम्हाला काही समस्या आहे का? मला काही समस्या नाही आहे। मी यूपीचा आहे, आजमगढ़ डिस्ट्रिक्ट। पण माझ्या म्हणणं असं आहे की सगळ्यांना बोलायला पाहिजे। आम्ही इथं राहतो, खातो, कमवतो, पण बोलायला काय हरकत आहे? बोलायलाच पाहिजे। आम्ही महाराष्ट्र आता हे पण एक गोष्ट आणखी आहे। पालन करतो। आता हे बघा, इथं आम्हाला पॅसेंजर भेटतो, मराठी पॅसेंजर भेटतो, तो पण हिंदीमध्ये बोलतो, म्हणून आमच्या हिंदी भाषे सगळ्यांना येतात। मराठी माणसा जर आपल्याला बोलला हे बाबा मला भटवाडीला जायचं, तुम्ही जाणार का? पण तो बोलत नाही, म्हणून ह्या लोकांना कमी येते। आता मी 4 वर्ष 3 वर्ष पुण्याला होतो, पण मला भरपूर मराठी येते। आता मी इथंच आहे। नाव काय पूर्ण? कमी आलं, कमी पडलं, फरक पडला ना। नाव काय? मोतीलाल विश्वकर्मा। सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 साठी कॅमेरामन सेजल मगरेसह विलास पाटील, संचालक, सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112, मुंबई।